होता ठहास, याजसाठी केला होता ठहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्रसंगी. कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. श्रीमंत असे संत श्रेष्ठ, ज्ञानाचा सागर, भक्तीचा जागर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संताच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी अनेक प्रकारची उपमा दिलेली देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण महाराज, सामर्थ्यता प्राप्त संत, ज्ञानांचे राज्य, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, कैवल्य सम्राट, चक्रवर्ती, अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना सुद्धा अतिप्रियाने वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु, अखिल विश्वाला सुशोभित करणारे मृदंगाचार्य, मराठी माणसाच्या मनावरती सर्वात आधी राज्य गाजवणारे, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं हे गोंडस्थळ आणि पाखंड बुद्धिवंताच्या बुद्धीला न उलगणारं कोड म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्या तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील सर्वांच्या पाठातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील सर्वांच्या पाठातील 4 चरणाचा आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बरं घे, आयुष्यभर साधना केली ती कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. आता मी निश्चिंत होऊन विश्रांती पावलो आहे. आता सर्व प्रकारची हाव संपली आहे. आता मला फक्त कौतुक याच गोष्टीचे वाटते की आतापर्यंत या मुखाने घेतलेले मी हरीचे मंगल नाम आणि त्याच्यामुळे मला प्राप्त झालेले साध्य याबद्दल मला जास्त कौतुक वाटत आहे. महाराज म्हणतात, आता आम्ही मुक्तीशी लग्न केले. विनेकरी बाबा, आता मुक्तीशी लग्न केले आहे आणि आता उरलेलं जे आयुष्य आहे ते आता खेळीमेळी घालायचे आहे. मग अगदी मनुष्य जीवनाचा सार तिथपर्यंत जाण्यासाठी किंवा तो विसावा कसा आहे, ज्या माणसाचा शेवट गोड झाला किंवा आयुष्यभरामध्ये त्याला काय करावं लागणार आहे की बाकीच्या माणसानं म्हटलं पाहिजे की याचसाठी केला होता अट्टहास, किंवा त्या व्यक्तीचं स्मरण करून बाकीच्यांनी म्हटलं पाहिजे, किंवा त्यांच्या हयात घरामध्ये परमार्थ घडल्यानंतर स्वतः त्या व्यक्तीनं म्हटलं पाहिजे बाबा की याचसाठी केला होता अट्टहास. असा हा प्रसंगानुसार अभंग आजच्या तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापाच्या सेवेकरता निवडला आहे आणि अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला महाराजजी. आता उरलेल्या वेळामध्ये अभंगावर आपण नक्कीच निरूपण करू, पण अभंगावर बोलण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाने अल्पसा परिहार द्यायचा असतो. तो म्हणजे असा, कशा निमित्ताने कार्यक्रम कीर्तनाचा. जमलेल्या सर्व भाविक भक्तांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. जरी तरी सांगणे हे वक्त्याचं तुमचं माझं सर्वांचं आद्य कर्तव्य ठरत असतं. या या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांच्या सुपरिचित असलेले पण आता आपल्यात नसलेले, बरं का बाबा, सखाराम सीताराम गांजरे, त्या बाबांना दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांनी शेवटचा निरोप घेतला. पण त्यांच्याच गोड जेवणानिमित्त, तर तुम्ही ज्याला तेरवी वगैरे म्हणता, त्या तेरवीच्या कार्यक्रमानिमित्त मृदंगाचार्य आजचा हा कार्यक्रम त्यांच्याच मुलांनी, आता ते सर्वांनाच परिचयात आहे बरं का, इथून इतक्यामध्ये जास्त काही सांगायची गरजच नाही. पण संतोष भाऊ गांजरे त्यांच्या एकुलत्या एक मुलांनी
या कीर्तनाचं केलेलं आयोजन आणि आम्हाला दिलेलं कीर्तनाचं निमंत्रण आणि त्यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व धनगरवाडीकर श्रोते मायबापाच्या दर्शनाचा मला दुसऱ्यांदा प्राप्त झालेला लाभ. बरोबर. उपस्थित सर्व भजनी मंडळ, या ठिकाणी ज्यांची पहिली चाल झाली ते गुरुवर्य हरिभक्त परायण आदरणीय सन्माननीय परमार्थ स्नेही आमचे दशरथ महाराज कोकाटे आणि त्यांना साथ दिली हरिभक्त परायण गायनाचार्य, भजन सम्राट म्हणायला काही हरकत नाही बरं का, केशव महाराज खडसे, तसेच सर्व भजनी मंडळी. बाबा विसरलो, श्रीराम महाराज खडसे, साहेबराव महाराज खडसे, राजू महाराज गायकवाड, बाबा किसन महाराज वीरकर, तसेच आमचे हरिभक्त परायण बाबा लक्ष्मण महाराज गायकवाड, बाबा नाव काय बाबा, गंगाराम महाराज, बाबा पांडुरंग. वा 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 वा. आता माझ्या पाठीशी पांडुरंग असलं म्हटल्यावर मला काहीच भीती नाही आता बरं का. पांडुरंग. तसेच आमचे विनेकरी बाबा, नाव काय महाराज, शंकर, शंकर महाराज पाटील विणा घेऊन उभे आहेत बरं का. तसेच आमच्या जे मुखातून निघतं पण त्यांच्या बोटातून निघतं हरिभक्त परायण मृदंगाचार्य महाराज विनोद महाराज खडसे, बरोबर. विसरलोच नाही तेव्हापासून. तसेच आमच्या सोबत आलेले गजाननराव बर्गे आमचे नावकरीच, चला म्हटलं की निघले बर का महाराज. आणि तसेच बेंगाळ देवराव बेंगाळ हे युट्यूबच्या माध्यमातून काम करतात, तुम्ही पण आलात बर का. आणि अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. तसेच आपणही सर्व श्रोते मायबाप या ठिकाणी आलात, या कीर्तनाची शोभा वाढवली म्हणून या संयोजकाच्या वतीनं सर्व श्रोते मायबापालाही नमस्कार. विडाला विडाला. मग तुम्हा सर्वांच्या चरणी प्रणिपात करतो आणि सेवेला पूर्ण विराम. चुकलं महाराज लोकांच्या चुका बात लक्षात येतात बाबा तुमच्या मनानं. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाचं पदापदाचं चिंतन करायला प्रवृत्त होतो. विठाला विठाला. महाराज, जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे. मरणाच्या बाबतीत वशिलाबाजीचा संबंध येत नाही. कोणी कितीही मोठा असला मृदंगाचार्य, एक दिवस ठरलेला आहे. मातुले सगोविंदम पिता यस्य धनंजयः. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता, त्याचाही भाचा मेला. मग महाराज, भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा आहे आणि त्याचा भाचा अभिमन्यू मेला, मग आपला मामा माजी ग्रामपंचायत सदस्य राहील का? जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, अरे ब्रह्मांडाचा धनी श्रीराम ज्याचा पुत्र आहे, महाराज त्या दशरथ राजाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी सुमंत प्रधानानं पाजलं महाराज रात्री 12ला, तेव्हाची गोष्ट. मग देवाच्या बापाची ही अवस्था झाली, मग आपल्या पप्पाचा हिशोब कुठं लावता? येथे नाही आले
येथे ना एवरो आले अवतार, येरते पामर जीव किती. महाराज, आयुष्य कितीही प्राप्त होऊ द्या, पूर्णविराम ठरलेला आहे बरं. कितीही प्राप्त होऊ द्या. तुम्ही पहा, 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य एका बाबाला होतं. महाराज मृदंगाचार्य, 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष तस सहस्त्र लेखा, 7 असस्ते 9 मास बापा, अंतया हिरण्य क्षपा काय झाले. बरं, आयुष्य नव्हतं महाराज, त्याच्यात पळवाटा. आत मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शास्त्रानं नको, अस्त्रानं नको, नराकडून नको, नारीकडून नको, तरी मारलंच महाराज. बर का, आत नको, बाहेर नको, दारात पकडलं, दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी धरलं, नराकडून नको, नारीकडून नको, नरसिंह झाला. शास्त्रानं नको, अस्त्रानं नको, नखानं फाडलं महाराज, पण मारलं. म्हणून 2 गोष्टी विसरू नका. संतोष भाऊ कुठे? इथं बस. विठाला विठाला. मग 2 गोष्टी विसरू नका महाराज. पहिली गोष्ट स्वतःच्या मरणाला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो, पण एवढंच विसरतो. मरणालाही विसरली माणसं आणि परमेश्वरालाही विसरली. पण एक बरं केलं बरं का महाराज बाबा, आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख बसलेला आहे ना, तो नाही विसरला आम्हाला. त्याचा मेसेज येतच असतो बरं का. मृदंगाचार्य, तुम्ही जरी बँकेचा हप्ता भरायचा विसरला तरी तिथला साहेब नाही विसरला, एवढं ध्यानात ठेवा. आपल्या भाषेमध्ये आहे का नाही? मग मरणाचा मेसेज येणारच महाराज. आता म्हणून 2 गोष्टी विसरायच्या नाही बरं का, मरण आणि परमेश्वर. मरणाचा मेसेज येत असतो महाराज. मरणाचा पहिला मेसेज आहे बरं का, कानाजवळचं एक केस पांढरं झालेलं दिसलं की समजायचं मरणाचा मेसेज आला. सोप्या भाषेत, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली, मुरतीची भेटी जवळी आली, मुरतीची भेटी. कराकरणामुळे सकोल गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. जराकरणमुळे सांगवाले गोष्टी आणि मृत्यूची भेटी जवळी आली. कृतांतस्य दूती जराकरणमुळे. कृतांतस्य दूती म्हणजे यमाची दासी. जरा म्हणजे म्हातारपणा. कर्णमुले म्हणजे कानात येऊन सांगते. हा मरणाचा संदेश आहे महाराज. तो त्यांना कळाला बरं का. आता इथं आपल्या लक्षामध्ये येत नाही, हा भाग सोडून द्या. पण रामायणामध्ये राजा दशरथजीच्या लक्षामध्ये आला. आंघोळ झाली, कपडे केले, मुकुट डोक्यामध्ये घातला, आरशामध्ये बघितलं तर एक केस कानाजवळचं पांढरं झालेलं दिसलं राजा दशरथजीला. परिणाम, रामाच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला दशरथ. एक केस पांढरं झालं तर आता आमचं एकही काळ राहत नाही, तरी काय काय चालू असते संतोष भाऊ सांगण्याची गरज नाही तुम्हाला बर का. मग संदेश त्यांना कळाला महाराज. तसं संतोष भाऊ
मरण काळ हे 6 महिन्यापासून कळते बरं का. 6 महिन्यापासून त्याची लक्षणं सुरू होतात. आपण मरतोय ते कळतंय 6 महिन्यापासून. तुम्ही पहा 6 महिन्यापासून महाराज तो एक स्वातंत्र्य विषय आहे. राजा जन्मजय आणि वंशम पायम दोघाचा संवाद चालू आहे. बाबा बाबा राजा जन्मजय आणि वंशम पायम या दोघाचा संवाद चालू आहे. संवाद नीट ऐका बरं का, वाद नाही तर बरेच माणसं जर ऐकण्यात बदल करतात. वाद आणि संवाद शब्द जरी जवळजवळचे वाटत असले तरी अर्थामध्ये भिन्नता आहे. संवाद सवर अनुस्वार तो झाला संवाद, आणि संवादातला स काढा म्हणजे तो झाला वाद. वाद कसा असतो बरं के मर्दंगाचार्य, वाद कसा असतो सांगू तुम्हाला? सांगतोच. 2 महिला रेल्वेमध्ये भांडण करीत होत्या. एक दुसरीला म्हणत होती, बंद कर खिडकी, बंद कर, मला गारठ सहन होत नाही, बंद कर. ती म्हटली, मला गरमी सहन होत नाही, मला गारठ सहन होत नाही, मला गरमी सहन होत नाही. तुझ्या बापाची आहे का गाडी? तुझ्या बापाची आहे का? मी फुकट बसले का? मी फुकट बसले का? शेवटी दोघीचा वाद पोलिसापर्यंत गेला महाराज. पोलीस आले आणि पोलीस सांगतात, मावशी का भांडता तुम्ही? सांगते, साहेब मी हिला सांगते खिडकी बंद कर, ही बंद करीत नाही, मला गारठ सहन होत नाही साहेब. हिला सांगते खिडकी बंद कर, करीत नाही. पोलीस म्हटले, मग का मावशी बंद करा ना तुम्ही खिडकी? मावशी म्हटली, एवढं सोपं आहे का? बंद करा ना खिडकी, मला गारठ सहन होत नाही, मला गरमी सहन होत नाही. अहो पण मला गारठ सहन होत, मला गरमी सहन होत नाही. शेवटी तिथे एक तरुण बसलेला होता मृदंगाचार्य तुमच्यासारखा. त्या तरुणांनी काय केलं बाबा, त्या पोलिसला बाजूला घेतलं आणि सांगितलं, साहेब तुम्ही या दोघीच्याही वादात पडू नका. का? तुम्ही आधी खिडकीचं निरीक्षण करा. आणि बाबा जेव्हा पोलिसनी खिडकीचं निरीक्षण केलं तेव्हा खिडकीला काचच नाही. मग आता बंद ठेवली काय आणि उघडी ठेवली काय? याला म्हणतात वर्गे वाद. पण इथं संवाद चालू आहे. संवाद राजा जन्मजय आणि वंशम पायम या दोघांचा संवाद चालू आहे. राजा जन्मजय आणि वंशम पायनाला विचारलं, मरणाचा कालावधी किती दिवसांनी कळत असतो? सांगितलं, राजा 6 महिन्यापासून त्याची लक्षणं सुरू होतात. आता तुम्हाला ऐकायचंच असेल तर मी या ठिकाणी सांगतो, पण कुणी बसल्या बसल्या घाबरू नका बरं का बाबा. आणि घाबरला तरी तुम्ही मी काही या ठिकाणी जगणार नाही. एक दिवस जायचंच आहे प्रत्येकाला. ऐका, 6 महिन्यापासून त्याचं पहिलं लक्षण आहे घाबरले वाटते तिकडे. विठाला विठाला 6 महिन्यापासून त्याचं पहिलं लक्षण आहे बरगे. ऐका दादा सांगतोच तुम्हाला. आपण सकाळच्या वेळेला पूर्व दिशेकडे चाललो, आकाश स्वच्छ आहे, सूर्योदय झालेला आहे, मग आपली सावली नैसर्गिक नियमानं पश्चिमेकडे पडायला पाहिजे बाबा. पण मृदंगाचार्य चुकून आपली सावली दक्षिणेकडे पडती. मग अशी विचित्र घटना जेव्हा घडती त्यावेळेला समजायचं आपलं मरण 6 महिन्यानं आलं. हे पहिलं लक्षण बर का. चला पुढे. महाराज आंघोळ करताना बकेटीच्या बकेटी पाणी अंगावर ओतल्या जातं. पण तेवढं पाणी अंगावर ओतून सुद्धा खांदे आणि हृदयाचा भाग म्हणजे छाती कोरडीच्या कोरडी, थेंब नाही पाण्याचा. समजायचं 3 महिन्यावर आला कार्यक्रम. चला पुढे. नदीतून जात आहे, सूर्यास्त झालेला आहे, नदीला पाणी वाहत आहे, खळखळ खळखळ पाणी वाहत आहे. पाणी 1-1.5 फूट आहे, पाणी स्वच्छ आहे आणि हे पाणी पारदर्शक आहे बरं का महाराज. आणि पारदर्शक असल्यामुळे स्वतःच आपलं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसत असते. मग त्या पाण्यात उभा आहे आणि खाली बघितलं तेव्हा हात, पाय, छाती, पोट हे इथपर्यंत सगळं दिसतं बाबा. मुंडकच दिसत नाही बरगे. समजायचं 1 महिना आहे.
बर का मृदंगाचार्य, आता उद्यापासून सावलीच बघत राहायचं. ही 6 महिन्यापासून आपली मरणाची लक्षणं आहेत राजा. पार एका दिवसापर्यंत तुम्ही पहा, काणी घालून या जे बोट आज जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. डोळा घालून या बोट चक्र जे पाहे, न दिसता जाणावे 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. बरगे प्रत्येकाचे भुवयाचे केस ज्याचे त्याला दिसतात. पहा उद्या पहा असं बघा वरी आणि दिसत नसतील तर समजायचं मृदंगाचार्य. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. गाठी न दिसता जाना. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. आयुष्याची गणना 5 दिवस. आणि गजाची गणना 5 दिवस. आणि गजाची गणना 5 दिवस. मग ही 6 महिन्यापासून मरणाची लक्षणं कळतात राजा. फार एका दिवसापर्यंत ज्याच्या त्याच्या नाकाचा शेंडा ज्याचा त्याला दिसतो. असं बघा. आणि दिसत नसल तर समजायचं उद्या सकाळच्या नाश्त्याला आपण नाही. मनातेचे देणे राम सागरीचे आग्रह सागरीचे मग 6 महिन्यापासून मरणाची लक्षणं कळतात राजा. म्हणून 2 गोष्टी विसरायच्या नाही. पहिली गोष्ट परमेश्वराला विसरायचं नाही. दुसरी गोष्ट मरणाला विसरायचं नाही. आम्ही जरी विसरलो तरी परमेश्वर नाही विसरला. आम्हाला एवढं ध्यानात ठेवा. कशावरून? रोज सकाळी झोपेतनं जाग येते याच्यावरून. आणि तो जर विसरला तर नाही जाग यायची सकाळी आपल्याला. बरं का संतोष भाऊ. पार माणसं शेजारची तुमची 9 वाजेपर्यंत वाट बघतील आणि 9 वाजता तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि कापूस जर नाही उडला तर लगेच तुमची तयारी सुरू करतील. 5 मन सरपण, बांबू, सुतळी, नवीन कापड, हार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ सगळं. पण आपल्याला रोज सकाळी जाग येते याचं कारण परमेश्वर अजून आपल्याला नाही विसरला. विठाला विसरायचं नाही महाराज. राजा परीक्षितीनं 7 दिवस भागवत श्रवण केलं. मुक्ती प्राप्त झाली. 7 दिवस जाहीर झालं. आजपासून 7व्या दिवशी मी मरणार आहे. आम्ही 70 वर्ष करतो मृदंगाचार्य पण काहीच फरक पडत नाही. मरण त्यांना कळालं 7व्या दिवशी मी मरणार आहे. बर का. आणि माणसाचं मरण डोळ्यापुढे आलं का भोग तुच्छ वाटतात. तुम्ही पहा आता सर्व इथे शेतकरी माणसं, शेतकरी आहेत ना सर्व शेतकरी माणसं. घरामध्ये उंदीर झाले म्हणजे शेतकरी काय करतो महाराज? हिंगोलीला जातो, तिथून पिंजरा घेऊन येतो. पिंजऱ्यामध्ये घरी आणल्याच्या नंतर त्याच्यात शेंगदाणे टाकतो. पिंजरा घरात ठेवतो. पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो. उंदीर शिरला रात्री 12 वाजता पिंजऱ्यामध्ये शेंगदाणे खाण्यासाठी आणि त्याचाच हादरा बसला पिंजऱ्याला. पिंजऱ्याचं दार बंद झालं. पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही. उंदीर आत कशासाठी गेला बाबा? शेंगदाणे खाण्यासाठी जात गेला ना. मग खात का नाही? वर्ग निर्जल आहे का? तसं आहे का त्याला? नाही. मग त्याला मरण दिसतं बाबा. तसं माणसाचं मरण जर डोळ्यापुढे आलं तर त्याला भोग तुच्छ वाटतात. आणि म्हणून राजा परीक्षितीनं 7 दिवस भागवताचं श्रवण केलं. आणि म्हणून काय झालं? 7 दिवसा मुक्ती झाली त्याचे. 7 दिवसामध्ये श्रवणे सरस्वती तरला भूपती. श्रवणे सरस्वती तरला भूपती. श्रवणे सरस्वती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली त्याचे. 7 दिवसा मुक्ती झाली त्याचे. 7 दिवसा मुक्ती झाली त्याचे. श्रवणे सरस्वती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी. मग महाराज मरण डोळ्यापुढे आलं की भोग तुच्छ वाटतात. तसं
प्रत्येकानं मरण विसरायचं नाही महाराज. तुम्ही जरी विसरला, मी सांगून गेलो महाराज, विडाला विडाला मग मरण विसरायचं नाही महाराज. तुम्ही पहा, तुकोबारायला लोक पागल म्हणले महाराज. तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, मग एक परमार्थ दृढ भावानं करायचा महाराज. मरण विसरायचं नाही, परमार्थ करायचा. तुम्हाला देवाचं नाम घेणं गरजेचं आहे महाराज. आणि देवाच्या नामासाठी माणूस पागल जरी झाला तरी चालेल, पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही बाबा. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, मृदंगाचार्य महाराजाला लोक पागल म्हणले, हे विशेष नाही बरं का. पण पागल म्हणण्याचा परिणाम महाराजावर झाला नाही, हे विशेष आहे. तुकाराम महाराजावर कोणी विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराज घरी आले, पत्नीला म्हटले, जिजा. ती म्हणे, काय झालं? तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. काय झालं? चल म्हणे माझ्या बरोबर वैकुंठाला. पत्नी म्हटली, हे बघा, तुम्ही जायचं तर जा, जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस राहा, नाही करमलं माघार या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांनी अनुभवलं. आणि जीवन अनुभवल्यानंतर महाराज म्हटले, ते काही असो, पण तुम्ही मला वाट लावायला चला. देव आणि परिसरातले सर्व लोक वाट लावायला येतात. आणि महाराजांनी सांगितलं, मायबाप हो, ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्यांना फक्त सांगा की महाराजांना तुमची आठवण केली होती. आम्ही जातो, तुम्ही कृपा सकळ सांगावे विनंती. ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही बाबा, त्यांना फक्त सांगा की महाराजांना तुमची आठवण केली होती. आम्ही जातो, तुम्ही कृपा सोद्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा सोद्यावी. सगळा सांगावी विनंती माझी, विनंती माझी. काळ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. मी आमच्या गावाला जाणार आहे. आता आमचा तुम्हाला शेवटचा रामराम आहे बर का महाराज. मृदंगाचार्य, आमचा आता शेवटचा रामराम आहे. आम्ही जातो आमच्या गावा. Ram
आहे. महाराज म्हणले जाणार आहे, आता पुन्हा येणार नाही, जाणार आहे. पण महाराज लोक म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे हो? महाराज म्हणले आमचं गाव हे नाही. मग आम्ही वैकुंठवासी, आलेलाची करेलाची, कोणी राशी, साथे भावे वरदानो. आम्ही वैकुंठवासी, आलेलाची करेलाची, हा कोणी आलो याचे कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, झाडू संतांचे मार्ग. किंवा बुडते हे जन न देखेवे डोळा, आणि येतो कळवळा म्हणून या. किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. महाराज एका माणसाची माणसाला प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही, आणि संताला तुमची आमची अधोगती सहन होत नाही. म्हणून ते वैकुंठातून इथं आलेले असतात बर का. अवतार तुम्हा धराया कारण, आणि उद्धराया जन जड जीवा. म्हणून उपकारासाठी आणि आले घरजा वैकुंठी. मग ते इथं कशासाठी आलेत महाराज? तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी ते वैकुंठातून इथं आलेत. मग महाराज म्हणले मी जाणार आहे. आता संतोष भाऊ बरेच पाहुणे रावणे या ठिकाणी तुमचे आलेले आहेत. आल्या आल्या आपला परिचय झाला. बबनराव महाराज. काय बबनच नाव सांगितलं ना? कुठं ते माग बसले. बरेच पाहुणे या ठिकाणी आलेत बाबा. पण आता ते पाहुणे उद्या तुम्हाला जाताना म्हणतील बर का संतोष भाऊ, काय आलो होतो तुमच्या कार्यक्रमाला, मग येतो आता. पाहुणे म्हणतील महाराज उद्या जाताना. तसं महाराज तुकोबाराय म्हटले मी बर का, आलो होतो तुमच्यासाठी पण आता जाणार आहे. पण ऐका, तुमच्यासाठी मी गाथा ठेवली आहे. त्या गाथ्याची आठवण ठेवा आणि माथा जाग्यावर आणा. बरीच लोक महाराज गाथा वाचतात पण माथा जाग्यावर आणतच नाही. एक जण मला तर भेटला बेंगाळ. म्हटलं महाराज ते पारायण किती दिवस करायचं? म्हटलं बाबा माणूस जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. मग म्हटलं महाराज जाणार आहे. महाराज म्हटले मी जाणार आहे. मग जाणार आहे म्हटले.
पण शेवटच्या दिशेला काय झालं, भगवान परमात्मा पांडुरंग भगवान तुकोबारायला न्यायला आले आणि तुकोबाराय वैकुंठ गमन केलं. पण जगाला छाती ठोकून सांगितलं, बाबा आतापर्यंत जो मी अट्टहास केला होता ना तो याच दिवसासाठी. कोणत्या? Oh